मनमाड रेल्वे स्थानक परिसरात काल मोठी कारवाई करण्यात आली आहे। हरणाचं कातड आणि इतर वन्य प्राण्यांचा अवशेष विक्रीसाठी आणणारे 4 जण वन विभागाच्या जाळ्यात अडकलेत। येवला वन विभागाला मुंबईच्या केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण संस्थेकडून गुप्त माहिती मिळालेली होती की काही जण तस्करीसाठी मनमाडमध्ये येणार आहेत। त्यानुसार उपवनसंरक्षक राकेश सेपट आणि सहाय्यक वनसंरक्षक शिवाजी साहनी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचला। या कारवाईत दीपक चव्हाण, रमेश बनसोड, मारुती उईके आणि अभिलाल पाटील अशी 4 संशयितांची नावं समोर आली आहेत। या चौघांना वन परिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे, जयप्रकाश शिरसाट, विजय दोंदे आणि अमोल पाटील यांच्या पथकानं ताब्यात घेतलं। वन्यजीवांना मारून त्यांची कातडी विकणं हा गंभीर गुन्हा मानला जातो। सध्या या संशयित आरोपींना न्यायालयात हजर केलं जाणार आहे। पुढची कारवाई न्यायालय करणार आहे। वन्यजीव संवर्धनासाठी ही कारवाई महत्त्वाची ठरते। आता न्यायालय आरोपींवर काय शिक्षा सुनावणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। 9 न्यूज महाराष्ट्र, निलेश सगर, नाशिक।